क्रमाचे पुस्तक आहे पृथ्वी अकॅडमीचं. तर मेची एडिशन जी आहे ह्याची ते आपण बघणार आहे. ह्यामध्ये सर्व कन्सेप्ट आपण बघणार आहे. त्यामधील सर्व घडामोडी असतील ह्याच्या अनुक्रमिका बघून घ्या तुम्ही. तर आपण दररोज एक चॅप्टर कव्हर करणार आहे. जसं की आज आपण राजकीय घटनात्मक तरतुदी आहेत, ह्यामध्ये करंट अफेअरच्या चालू घडामोडी त्याच्या संबंधित आपण चॅप्टर बघणार आहे. तर एक एक करून आपण सर्व ह्याच्यामध्ये जेवढे 10 ते 12 लेक्चर्स आहेत ते होतील. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअरची तर पृथ्वीची परिक्रमामधील आपण आता महत्त्वाचा जो पहिला पॉईंट आहे आपला, राजकीय आणि घटनात्मक या महिन्यातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याबद्दल आपण माहिती बघूया. तर पहिल्यांदा जो आहे पॉईंट आपल्यासाठी तो आहे लोकशाहीवरील व्हीटेम अहवाल 2024. तर स्वीडन स्थित असलेल्या व्हरायटीज ऑफ डेमोक्रेसी इन्स्टिट्यूटने मार्च 2024 जे आहे तो डेमोक्रेसी विनिंग अँड लुझिंग ॲट अ बलट या शीर्षकाचा जो आहे तो अहवाल जारी केला होता. त्यामध्ये काय सांगितलं होतं तर भारत जो देश आहे, भारत हा निर्वाचित निरंकुश सत्ता असलेला म्हणजे इलेक्ट्रॉल ऑटोक्रसी हा या श्रेणीमध्ये येतो. आणि सर्वात वाईट निरंकुश सत्तापैकी एक म्हणून हा जो आपला देश आहे तो उदयास येत आहे, असं त्या अहवालानं सांगितलंय. तर 2024च्या अहवालातील ठळक बाबी काय आहे तर 2023 जगातील सरासरी व्यक्तीने उपभोगल्या लोकशाहीची पातळी जी आहे ती 1985च्या पातळीच्या पेक्षा खाली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 2009 पासून जर तुलना केली तर सलग 15 वर्ष निरंकुश देशामध्ये राहणारी लोकसंख्या ही लोकशाहीकरण देशामधील लोकांपेक्षा जी आहे ती अधिक राहिलेली आहे. पण जर पुढे बघितलं तर पूर्व युरोप आणि दक्षिण आणि मध्य आशियामध्ये लोकशाहीची जी आहे ती घसरण तीव्र प्रमाणात झालेली आहे. जर तुम्ही लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन सारख्या देशामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी परिस्थिती उलटी आहे. तेथील लोकशाहीची पातळी जी आहे ती या ठिकाणी वाढत आहे. तेथील लहान देशापेक्षा मोठ्या देशामध्ये अधिक लोकशाही जी आहे ती जास्त आहे. तर जग जवळजवळ समान रीतीने 91 लोकशाही आणि 88 निरंकुश देश या ठिकाणी विभागलेले आहेत. तर जगाच्या लोकसंख्येपैकी एकूण 71% लोक जे आहेत ते निरंकुशित राहतात आणि 10 वर्षापूर्वी हे प्रमाण 48% होते, असा हा अहवाल आहे. तर आपण भारताच्या रिलेटेड बघूया फक्त माहिती. तर भारताच्या रिलेटेड बघितलं तर इस्रायल 50 वर्षानंतर प्रथमच उदारमतवादी लोकशाही श्रेणीतून बाहेर पडलेला आहे. आणि पुढचा एक पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे, 400 दशलक्ष लोक किंवा जगाच्या लोकसंख्येच्या 5% लोकसंख्या जी आहे ती केवळ 18 देशांमधील लोकशाहीकरण या ठिकाणी झालेलं आहे त्याचं. तर या अहवालातील भारताच्या संबंधित निष्कर्ष काय आहे तर भारताला 2018 निरंकुश सत्ता असलेल्या घटकामध्ये टाकण्यात आले होते. तेव्हापासून भारत जो आहे तो या श्रेणीमध्ये अडकून बसलेला आहे. भारत हा सर्वात वाईट निरंकुश सत्तापैकी एक आहे. जगाच्या 18% लोकसंख्येसह भारत हा निरंकुश एकाधिकारशाही देशामध्ये येतो. आणि भाजप आणि मोदी यांना सलग तिसरा कार्यकाळ मिळाल्यास भारतात अधिक एकाधिकारशाही जी आहे ती होऊ शकते, असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. पुढचा आपण बघूया पॉईंट, त्याचं नाव आहे केंद्राद्वारे IT नियमामध्ये काही बदल करण्यात आले. तर इंटरसेप्शन डिजिटल रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी किंवा माहिती डिस्क्रिप्ट करण्यासाठी जे आहे ते निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. हा अधिकार गृह सचिव आणि इतर नोकरशाहींना देण्यात आला आहे. केंद्र सरकारने IT नियमामध्ये बदल केले. तर आतापर्यंत हे अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षा संस्थांकडे होते. मात्र आता IT मंत्रालयाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार जे आहे ती माहिती तंत्रज्ञान म्हणजे प्रक्रिया, माहितीचे संरक्षण करणे, देखरेख करणे किंवा डिस्क्रिप्शन करणे हे सर्व नियम बदलून 2009चा जो कायदा होता त्यामध्ये कलम 23 मध्ये बदल करण्यात आला. IT खात्यामध्ये नियम 23 जे आहे ते कार्यात्मक हेतूसाठी आवश्यक वाटल्याशिवाय माहितीचे इंटरसेप्शन किंवा निरीक्षण आणि डिस्क्रिप्शनची संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदी असतील सुरक्षा एजन्सीने दर 6 महिन्यांनी नष्ट केल्या पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर नवीन दुरुस्तीनुसार आता तुम्ही व्हॉट्सअपची न्यूज वाचत असाल तर नवीन दुरुस्तीनुसार आता सुरक्षा एजन्सी हा शब्द सक्षम प्राधिकरण आणि सुरक्षा एजन्सीने बदलला गेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी निर्देश जारी करण्याचे व्यापक अधिकार या ठिकाणी भेटलेत. पुढचा आहे एक राष्ट्र एक निवडणुकांबाबत रामनाथ कोविंद समितीचा अहवाल काय सांगतोय. तर एक राष्ट्र आणि एक निवडणूक याबाबत माजी राष्ट्रपती जे होते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता आयोग. तर या आयोगाने काय सांगितलं तर उच्चस्तरीय समितीने मार्च 2024 रिपोर्ट द्रौपदी मुर्मू जे आहेत राष्ट्रपती त्यांना सादर केला. सप्टेंबर 2023 उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती.
तर 191 दिवसाच्या संशोधन कार्यान्वये त्यांनी 18,726 पानाचा अहवाल या ठिकाणी दिलाय. समितीच्या शिफारसी काय आहेत ते बघूयात आपण. कलम 82A मध्ये जी आहे ती सुधारणा करण्यात आली यावी अशी सांगितले. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी सुरू करण्यासाठी राष्ट्रपतींना नियुक्ती तारीख जी आहे ती निश्चित करण्याचा अधिकार देण्यासाठी या ठिकाणी बदल करण्यात आलाय घटनेमध्ये. 82A मध्ये सुधारणा करावी असा शिफारस या ठिकाणी सांगितली. तर या तारखेनंतर मतदान होणार असलेल्या राज्य विधानसभा त्याचा कार्यकाळ संसदेची संक्रमित करतील. यामुळे निवडणुका जे आहे ते एकाच वेळी घेणे शक्य होईल असं त्यांनी म्हटलंय. तर विधानसभा आणि लोकसभा यांच्या कार्यकाळाचे समक्रमण करण्याचा अहवाल शिफारस सांगितल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिफारसी स्वीकारल्या गेल्या आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती 2029 मध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता या ठिकाणी. तर 2034 मध्ये एकाच वेळी निवडणुकीचे लक्ष्य केल्यास नियुक्त केलेली तारीख 2029च्या लोकसभा निवडणुकीनंतर ठरवली जाईल. 2024ची निवडणुकानंतर जे आहे ते निवडून आलेले सरकार त्यांच्या अधिक्रमावरती 2029 किंवा 34ला लक्ष ठेवून एकाच वेळी निवडणुका राबवण्याचा बिंदूवरती निर्णय घेतील. तर जर काही राज्यांच्या विधानसभांना 5 वर्षापेक्षा जास्त किंवा कमी कार्यकाळ मिळाला तरी एकाच वेळी उपाय म्हणून जून 2024 ते मे 2029 दरम्यान या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 18व्या लोकसभेबरोबर संपवावा लागेल त्यांना. तर पुढे जाऊन पश्चिम बंगाल असेल किंवा तमिळनाडू, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यासारख्या जे राज्य आहे, छत्तीसगड, तेलंगणा यासारखी राज्य जी आहे ती निवडणूक चक्र समक्रमित करतील असं त्यांनी सांगितले. तर संसदेचे किंवा राज्य विधानसभाचे अकाली विसर्जन झाल्यास समक्रमण राखण्यासाठी केवळ उरलेल्या कार्यकाळासाठी किंवा एकाच वेळी निवडणुकीच्या पुढील चक्रापर्यंत जे आहे ते नवीन निवडणुका घेण्याची शिफारस या समितीने केल्या. ही काही माहिती होती. तर नवीन आपण या ठिकाणी बघूया मतदार यादी तयार करणे आणि व्यवस्थापन करणे. भारतीय निवडणूक आयोगाला जे आहे ते राज्य निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून सर्व स्तरावर लागू होणारी एकच मतदार यादी या ठिकाणी म्हणजेच फोटो ओळखपत्र तयार करण्यास सक्षम करण्यासाठी घटनेमध्ये 335 जो आहे तो यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. लोकसभेच्या मतदार याद्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे जाहीर केल्या जातात. त्याची देखरेख देखील केली जाते. तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील याच्या मतदार याद्या स्टेट इलेक्शन कमिशन SEC द्वारे जाहीर केल्या जातात. तर मतदार यादीतील नक्कल रोखण्यासाठी मतदारांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी ECI आणि SECच्या सामंजस्य निर्णय या ठिकाणी समितीवरती जोर ठेवण्यात आला आहे. पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे लॉजिस्टिक व्यवस्था आणि खर्चाचा अंदाज. तर समितीने इलेक्शन कमिशनला एकाच वेळी निवडणुकांसाठी खर्चाचा अंदाज सादर करण्याचा अहवाल या ठिकाणी सांगितला आहे. तसेच अखंड लॉजिस्टिक व्यवस्था आणि सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी सर्वसमावेशक योजना कराव्या तसेच अंदाज विकसित करण्याचे आवाहन सांगितले. या योजनांमध्ये उपकरणाच्या गरजा असतील, कर्मचारी तैनात किती करायचे, सुरक्षा उपायांचा समावेश कसा असावा या समितीने यामध्ये नोंदी सांगितली. शासन आणि विकासावर परिणाम काय झालाय तर प्रभावी निर्णय क्षमता आणि शाश्वत विकासासाठी प्रशासनातील निश्चिततेचे महत्त्व या ठिकाणी अधोरेखित करण्यात आले. तर धोरणात्मक पक्षाघात जो आहे तो टाळण्यासाठी किंवा प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी एकाच वेळी जे आहे ते निवडणुका या भूमिकेवरती ही समिती ठाम आहे. तर या समितीमध्ये सदस्य कोण होते तर रामनाथ कोविंद जे राष्ट्रपती होते, माजी राष्ट्रपती, गृहमंत्री अमित शाह असतील, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, माजी काँग्रेस नेते होते गुलाम नबी आझाद, 15व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष NK सिंग, तसेच लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, ज्येष्ठ वकील हरीश साळवे, माजी मुक्त दक्षता आयुक्त संजय कोठारी हे होते. भारतात 1967 पर्यंत ही संकल्पना रूढ होती, परंतु विधानसभा आणि लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच जे आहे ते सभागृह वारंवार बरखास्त झाल्यामुळे ही पद्धत हळूहळू बंद करण्यात आली. सध्या केवळ काही राज्यांमध्येच ही पद्धत आहे, जसं की आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा, सिक्कीम. लोकसभा निवडणुकीनुसार राज्याच्या निवडणुका ह्यामध्ये होत असतात. तर ह्याचा फायदे काय आहेत आपण बघूया. ऑगस्ट 2018 मध्ये भारतीय विधी आयोगाच्या एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी अहवाल मसुदा तयार करण्यात आला होता. त्यासाठी एक देश एक निवडणूक या तत्वामुळे सार्वजनिक पैशाची जी आहे ती बचत होईल.
तसेच प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षा दलांवरील ताण देखील कमी होईल. सरकारी धोरणांच्या वेळेवर अंमलबजावणी किंवा प्रशासकीय निवडणुकीपेक्षा विकास कामावरती भर देण्यात येईल. तर या ठिकाणी काय अहवाल सांगितलेत त्यांनी, तर आपण पॉईंट महत्त्वाचे बघूया यामध्ये डायरेक्टली. तर संघ राज्य संकल्पनेस विरोधाभासी ही जी आहे ते आव्हान आहेत. सध्याची पद्धत अधिक फायदेशीर आहे असं देखील म्हटलेलं आहे. तसेच खर्चाचा विस्तार असेल किंवा मतदारांच्या वर्तनावर होणारा परिणाम असेल, तसेच कमी झालेली जबाबदारी 5 वर्षाचा संबंध आहे ह्याच्यामध्ये. एकाच वेळी निवडणुका घेतल्या जाणारे देश कोणते कोणते आहेत यामध्ये, तर यांनी सांगितलंय दक्षिण आफ्रिकेतील काही देश आहेत, जसं की स्वीडनमध्ये राष्ट्रीय विधिमंडळ आणि प्रांतिक विधिमंडळ जे आहे ते 4 वर्षातून या ठिकाणी निश्चित तारखेला निवडणुका होत असतात. तसेच ब्रिटनमधील काय ब्रिटन असेल किंवा बहुतांश लोकशाही देशामध्ये काय अवस्था आहे ती या देखील सांगितलंय. आपल्या परीक्षेसाठी एवढा महत्त्वाचा हा नाही पॉईंट. पुढील आपण पॉईंट बघूया. लोकसभा निवडणूक 18व्या लोकसभेच्या 7व्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जो आहे तो 16 मार्च रोजी जाहीर केला. तर त्यामुळे देशामध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाला संबंधित अधिकार कर्तव्य प्रदान करण्यात आलेले आहेत. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 83 अंतर्गत 83(2) आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 14 जी आहे ती सध्याची मुदत संपण्यापूर्वी नवीन लोकसभा स्थापन करण्यासाठी निवडणुकीचे आयोजन करण्याची तरतूद प्रदान करते. 2019ला सुरू झालेल्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ जो आहे तो 16 जून 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशामध्ये 553 जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. तर 19 एप्रिलपासून लोकसभेची मतदान यादी सुरू होणार आहे. तर 2 जूनपर्यंत जे आहे ते 7 टप्प्यामध्ये मतदान संपणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे या ठिकाणी. तर अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश ही सर्व राज्य जी आहेत ह्यामध्ये दिलेली. तर ह्यामध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर बाकीची काही राज्य आहेत त्याच्यासाठी 2 टप्प्यामध्ये किंवा 3 टप्प्यामध्ये देखील मतदान या ठिकाणी होणार आहे. जसं की जम्मू काश्मीर असेल त्याच्यामध्ये 5 टप्प्यामध्ये होणार आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 4 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान कसं 5% होणार आहे लक्षात ठेवा. 48 लोकसभा जागांसाठी या ठिकाणी 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर पहिला टप्पा कोणता असेल त्याच्यामध्ये किती आहेत आपले डिस्ट्रिक्ट त्यानुसार या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्या परीक्षेसाठी एवढं महत्त्वाचं नाही, हे परीक्षेला विचारणार नाहीत आपल्या. 5 टप्प्यामध्ये होणार आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. तर विधानसभेच्या निवडणुकालाही जाहीर करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीसह देशातील 4 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर सिक्कीमसाठी 32 जागांसाठी होणार आहेत, आंध्र प्रदेशमध्ये 175 जागा, ओडिसासाठी 147 जागांसाठी या ठिकाणी होणार आहे. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य काय आहे, तर देशातील मतदार संख्या जी आहे ती 968.8 दशलक्षपर्यंत पोहोचलेली आहे. तृतीयपंथी मतदार जे आहे ते 48,044 इतके आहेत. तर 85 वर्षावरील देखील मतदार यामध्ये, तसेच 100 वर्षावरील मतदार देखील 2,18,442 इतके आहेत. तर ही निवडणूक आयोग आहे तो सुमारे 15 दशलक्ष मतदार कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेत. आदर्श आचारसंहिता याचा मिनिंग काय तर विचारू शकतो त्याच्यावरती. MCC म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे नियमन करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शन तत्वाचा एक संच आहे. राज्यघटनेतील कलम 324 द्वारे भारतीय निवडणूक आयोगाला संसद आणि राज्य विधिमंडळाच्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे अधिकार आहेत. ज्या तारखेला निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले त्या तारखेपासून निकाल जाहीर होण्यापर्यंतची तारीख आहे त्याला MCC कार्यरत असे म्हणतात. तर MCC कोणतेही वैधानिक समर्थन नसले तरी ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे त्याची कठोर अंमलबजावणी केली गेल्यामुळे त्याला ताकद प्राप्त झाली आहे. तर ह्या तरतुदी काय आहेत त्या भारतीय दंड संहिता म्हणजे IPC, तसेच CRPC आणि लोकप्रतिनिधी कायदा यामध्ये संबंधित तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. तर MCC ची उत्क्रांती कधी झाली तर 1960 मध्ये निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करणारा केरळ हा देश पहिला होता. केरळ जे होतं ते पहिलं राज्य होतं. राज्य प्रशासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरवणुका, राजकीय रॅली आणि भाषणे यासारख्या निवडणूक प्रचाराच्या महत्त्वाच्या बाबीवर नियंत्रण करण्यासाठी मसुदा संहिता तयार करण्यात आली. तर याद्वारे ही पद्धत आहे निवडणुकांमध्ये 1968 रोजी किमान आचारसंहिता या शीर्षकाखाली आदर्श आचारसंहिता प्रथम जाहीर करण्यात आली.
तर यामध्ये 1979, 82, 91 आणि 2013 आणखीन सुधारणा करण्यात आल्या. निवडणूक आयोगाने 1979 राजकीय पक्षाच्या परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षाचे वर्तमानावर देखरेख ठेवणारा एक विभाग या ठिकाणी मजबूत केला. शक्तिशाली राजकीय नेत्यांना त्यांच्या पदाचा अवाजवी फायदा मिळू नये यासाठी सर्वसमावेशक चौकटीसह सुधारित संहिता जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाला आचारसंहितेचे उल्लंघन करण्यास चौकशी करून शिक्षा ठोठावण्याचा पूर्ण अधिकार या ठिकाणी देण्यात आला. याची काही ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत ह्याची बघूया आपण. तर याद्वारे सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही सरकारी घोषणा असतील, नवीन योजना सुरू करता येत नाहीत. तसेच शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन यासारख्या गोष्टीला देखील जाता येत नाही, कार्यक्रम घेता येत नाहीत. सरकारी गाडी असेल, बंगला, सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही. कुठल्याही पक्षाच्या प्रचार सभा, रॅली किंवा त्यांचं जे मिरवणूक आहे ती काढायचा असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी या ठिकाणी घेण्यात येते, गरज असते. कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याद्वारे मतदानाला मत आवाहन करू शकत नाही. तसेच जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती करण्यास मनाई आहे. मतदानाच्या दिवशी पक्षाचे बूथ साधेपणानेच लावले असावेत. प्रचार साहित्य किंवा मतदारांना बोलवणारी कोणतीही गोष्ट या ठिकाणी करता येत नाही. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण किंवा अपराध गुन्हा आहे या श्रेणीत बसणारी कोणतीही कृती या ठिकाणी पक्ष यांना ही गोष्ट करू नये. तसेच पैसे देणे, धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान करणे, तसेच मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणे हे देखील या ठिकाणी करता येत नाही. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. पुढील आपण पॉईंट बघणार आहे. क्रिमिनल केस मॅनेजमेंट सिस्टीम आणि संकलन ॲप याची जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी NIA म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेने विकसित केलेल्या डिजिटल क्रिमिनल केस मॅनेजमेंट सिस्टीमचे उद्घाटन केंद्र गृह मंत्रालयाने नवी दिल्ली या ठिकाणी चालू केले. तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB द्वारे विकसित नवीन गुन्हेगारी कायद्याचे संकल्पन जे आहे ते संकलन नामक मोबाईल ॲप्लिकेशन या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. तर नॉन क्रिमिनल केस मॅनेजमेंट सिस्टीम जो CCMS आहे हा एक अभिनव डिजिटल प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहे, जो की गुन्हेगारी प्रकरणाचे, विशेषतः दहशतवादी असतील किंवा संघटित गुन्हेगारी संबंधित व्यवस्थापन सुव्यवस्थित करतो. तपासाचे प्रमाणीकरण करणे, संपूर्ण भारतातील दहशतवादांची संबंधित डेटा जो आहे तो संकलित करणे या सॉफ्टवेअरचे उद्दिष्ट आहे. CCMS जो आहे ते वापरकर्ता अनुकूल आणि सानुकूल करण्यासाठी ब्राउझर आधारित सॉफ्टवेअर या ठिकाणी कार्यरत आहे. ही प्रणाली तपासादरम्यान उत्पन्न झालेले डेटाचे एकत्रीकरण, संघटन आणि डिजिटलायझेशन सक्षम करते. त्याद्वारे त्यांना भरपूर प्रमाणात माहिती भेटते, तपास करते फिर्याद आणि गुन्हेगारी या संबंधात. CCMS जे आहे ते केंद्र आणि राज्य एजन्सीच्या दरम्यान अखंड माहितीचे देवाणघेवाण सुलभ करते आणि त्यांची संकल्पना जी आहे ती मजबूत सहकार्य वाढवते. संकलन ॲपच्या बाबतीत जुन्या आणि नवीन गुन्हेगारी यादीमधील सेतू म्हणून याची ॲपची स्थापना करण्यात आली. तर गुन्हेगारी कायद्यामधून मार्गक्रमण करण्यासाठी संकलन ॲपची रचना करण्यात आली. हे ॲप सर्व भागधारकांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. हे ऑफलाईन मोडमध्ये देखील कार्यरत आहे. पुढील आपण न्यूजमध्ये जे बघतोय आता की सर्वोच्च न्यायालयाद्वारे पतंजली जी आहे त्याच्यासाठी बिनशर्त माफी या ठिकाणी मागावी असं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेला आहे. पतंजली आयुर्वेदिक व पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापक संचालक जे आहेत ते आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करण्यासाठी नोटीस बजावली. या नोटिशीनंतर पतंजली आयुर्वेदाकडून बिनशर्त माफी मागण्यात यावी असं सांगितलं. पार्श्वभूमी काय झालं तर ॲलोपॅथी उपचाराविरोधात अपप्रचार व कोरोना काळात ॲलोपॅथी औषधासंदर्भात केलेल्या विधानांबाबत पतंजली आयुर्वेद विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिट याचिका दाखल केली होती. पतंजली ड्रग्स अँड अदर मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 व ग्राहक संरक्षण कायदा 2019चे थेट उल्लंघन या ठिकाणी होत होते. तर यानंतर न्यायालयाने 19 मार्च रोजी पतंजलीला जे आहे ते व्यवस्थापन संचालक आचार्य बाळकृष्ण व बाबा रामदेव यांना हजर राहण्याचे जाहीर केले होते.
तर 21 मार्च रोजी पतंजलीकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या शपथपत्राच्या माध्यमातून पतंजलीने बिनशर्त माफी या ठिकाणी सादर केली. माहिती बघूया. तर दिल्लीचे मुख्यमंत्री जे ते अरविंद केजरीवाल यांना ईडीने सक्तवसुली संचालनालयाने 2024 मध्ये अटक केली मार्चच्या. केजरीवाल हे अटक झालेले देशातील पहिले सेवारत मुख्यमंत्री होते. तर केजरीवाल जे आहे ते दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याच्या किंगपिन आणि मुख्य सूत्रधार असलेल्या आरोप ईडीने या ठिकाणी टाकला होता. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणा प्रकरणामध्ये 2021चा जो कायदा आहे, दिल्ली उत्पादन शुल्क कायदा 2021-22 च्या निर्मितीच्या व अंमलबजावणीच्या आसपासच्या प्रकरणाशी याचा संबंध आहे. तर नोव्हेंबर 2021 मध्ये अंमलात आणलेले हे धोरण जुलै 2022 मध्ये प्रक्रियात्मक त्रुटी आणि भ्रष्टाचार तसेच सरकारी तिजोरीतील आर्थिक नुकसान या आरोपामुळे रद्द करण्यात आले. प्रमुख आरोप शासनाचा कारभार पाहू शकतात का? तर घटनात्मक नैतिकता आणि सुशासन. एक मुख्यमंत्री तुरुंगातून सरकार चालवू शकतो की नाही या संदर्भातील मुद्द्याबाबत भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्टता दिलेली नाही. तथापि विविध न्यायालयांनी दिलेल्या निकालांनी घटनात्मक नैतिकता, सुशासन आणि सार्वजनिक पद धारण करण्यासाठी सार्वजनिक विश्वास या महत्त्वावरती भर देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती व राज्यपाल यासारखे संरक्षण नाही. राष्ट्रपती आणि राज्यपाल जे आहे ते घटनात्मक पद आहे, पण या ठिकाणी त्याचा कार्यकाळ संपेपर्यंत ते दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून मुक्त असतात. पण मुख्यमंत्र्यांसंदर्भात तसं नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद 361 नुसार भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना ही कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकार आहे. 361 अंतर्गत राज्यपाल राष्ट्रपतींना या ठिकाणी काही संरक्षण देण्यात आलेले आहे, तर या ठिकाणी मात्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही मिळत नाही. तसेच त्यांना केवळ अटक करून अपात्र ठरवले जाऊ शकते. कायदेशीर चौकटी काय तर कायद्यानुसार मुख्यमंत्री कोणत्याही प्रकरणामध्ये दोषी ठरवल्यास ते अपात्र ठरू शकतात किंवा पदावरून दूर केले जाऊ शकतात. मात्र अरविंद केजरीवाल यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांना दूर ठिकाणी केले नाही. लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत गुन्ह्यासाठी अपात्रतेच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या. तर दोष सिद्धी अनिवार्य आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्याला केवळ 2 अटीमध्ये पद गमावावे लागते. पहिलं म्हणजे विधानसभेमध्ये बहुमत पाठिंबा जे आहे ते गमावला तर, आणि मुख्यमंत्री नेतृत्व करत असलेल्या सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जाहीर झाला तर. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आपला. तर सार्वजनिक कार्यालय धारण करण्यासाठी मूलभूत नियम काय आहेत? तर एक मनोज नरुला आणि युनियन ऑफ इंडिया यामध्ये खटल्यात सांगितले 2014च्या सार्वजनिक पद धारण करण्याच्या मूलभूत नियमामध्ये घटनात्मक नैतिकता, सुशासन आणि घटनात्मक विश्वास याचा समावेश असणे बंधनकारक आहे. तर सार्वजनिक अधिकाऱ्यांना या तत्वाचे सुसंगतपणे कार्य करणे अपेक्षित असते. कारागृहातील कामकाजाच्या व्यवहारिक अडचणी काय आहेत? तर तुरुंगातून सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोरील व्यावहारिक आव्हानं लक्षणीय आहेत. उदाहरणार्थ त्यांना अधिकृत दस्तऐवज उपलब्ध होणे किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणे यावर निर्बंध येऊ शकतो. कोठडीत असताना ते कर्तव्य प्रभावीपणे पार पाडू शकत नाही. तर त्यासाठी राष्ट्रपती राजवट हा देखील उपाय आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी तुरुंगातून सरकार चालवणे अव्यवहार्य असल्याने कारण देऊन नायब राज्यपाल जे आहे ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास संबंधित राष्ट्रपतींना देऊ शकतात आणि त्या अंतर्गत राष्ट्रपती राजवट जाहीर करू शकतात. अनुच्छेद जो आहे घटनात्मक 239 EB अंतर्गत. पुढील आहे सिनेमॅटोग्राफ प्रमाणन नियम 2024 या ठिकाणी कायदा करण्यात आलाय. 2023 नुसार माहिती प्रसारण मंत्रालयाने सिनेमॅटोग्राफ नियम 2024 सादर केला. तर 2024 चे नियम कालबाह्य 1983च्या नियमाची जागा घेतील. चित्रपटाचे प्रमाणीकरण करणे, प्रदर्शन किंवा सेन्सॉरशिप नियंत्रित करणाऱ्या 1952च्या या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. यामध्ये काय ठळक पैलू कोणते आहेत ते आपण बघूया आता. उद्दिष्ट काय आहे तर चित्रपट क्षेत्रातील उद्योग जे आहे प्रमुख तंत्रज्ञान व प्रगती यांच्याशी सुसंगतता आणि प्रमाणकारकता सुनिश्चित करणे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेसंबंधित संरेखन करणे. चित्रपट उद्योगासाठी वर्धित पारदर्शकता, कार्यक्षमता आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ऑनलाईन प्रमाणन प्रक्रियेशी संबंधित जे आहे ते नियमांची व्यापक उजळणी या ठिकाणी करण्यात आलेली. तर 2017चा हा नियम होता. यामध्ये काय काय गोष्टी होत्या ते यामध्ये सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये सांगितलेलं काय आहे तर
अनुराधा भसीनविरुद्ध आणि युनियन ऑफ इंडिया खटला 2020च्या नियमात सांगितले की या निकालात इंटरनेट बंद करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संबंधित मूलभूत अधिकाराचे उल्लंघन या ठिकाणी होते. तर अनिश्चित काळासाठी बंदी ही घटनाबाह्य आहे. तथापि काही गोष्टी असतील जसं की आणीबाणी किंवा सुरक्षितता समस्या म्हणजे नेमके काय याची व्याख्या या ठिकाणी कायदा करत नाही. तसेच फौजदारी प्रक्रिया कायदा 2000 कलम 144 अंतर्गत पण काही सुधारणा करण्यात आल्या. तर या कलमामध्ये हे कलम जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी आणि राज्य सरकारने विशेष अधिकार दिलेल्या कोणत्याही कार्यकारी दंडाधिकारी यांना सार्वजनिक शांततेत उपद्रव किंवा गडबड रोखण्यासाठी थांबवण्यासाठी आदेश जारी करण्याचा अधिकार या ठिकाणी देतो. तर अशा आदेशामध्ये विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट क्षेत्रातील इंटरनेट सेवा निलंबित करण्याचा देखील यामध्ये समावेश आहे. पुढील पॉईंट बघणार आता अपस्पा कायदा जो आहे तो पुन्हा लागू करण्यासाठी काही निर्बंध काय गोष्टी यामध्ये जाहीर करण्यात आल्यात. तर केंद्रीय गृह मंत्रालयाने नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामध्ये अपस्पा जो कायदा आहे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट तो कायदा 1958चा आहे. तो 1 एप्रिल 2024 पासून आणखीन 6 महिन्यासाठी लागू करण्यात आला आहे. नागालँडमधील 8 जिल्हे आणि 21 पोलीस ठाण्यांमध्ये तसेच अरुणाचल प्रदेशातील विशिष्ट भागामध्ये लागू राहील. तसेच आसाम सरकारने 4 जिल्ह्यामध्ये जे आहे ते ह्याची लागू करण्याची शिफारस केली. तर मणिपूर सरकारने देखील 19 पोलीस ठाण्यामध्ये हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर अपस्पा जो आहे तो खूप महत्त्वाचा कायदा आहे या आर्मीसाठी. याचा इतिहास काय सांगतो तर वसाहतवादी ब्रिटिश सरकारने 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन रोखण्यासाठी या कायद्याचा अध्यादेश लागू करण्यात आला होता. त्याला सशस्त्र दल विशेष अधिकार 1942 असं म्हटलं जातं. पुढे जाऊन तो भारताने देखील स्वीकारला आणि आता जर तुम्ही करंट सिच्युएशन बघितली तर यामध्ये अमर्याद अधिकार यामध्ये पाहायला मिळतात. पाताशनी गोळे घालणे किंवा कोणत्याही वॉरंटशिवाय कोणालाही अटक करणे, विनापरवाना घराची वाहनाची व्यक्तीची झडती घेणे याचा देखील समावेश यामध्ये आहे. तसेच लष्कराने या कायद्याअंतर्गत केलेल्या कोणत्याही कृतीची चौकशी होत नाही आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. राज्यातील काही जिल्ह्या भागामध्ये अशांतता आहे त्या ठिकाणी राज्यपालाद्वारे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे त्याची अधिसूचना करण्यात येते. तर अशांत भाग म्हणून घोषणा झाल्यानंतर तो 3 महिने कायम ठेवावा लागतो. तर लष्कराच्या काही तुकड्या देखील या ठिकाणी तैनात केल्या जातात. आसामप्रमाणेच पंजाब आणि चंदीगडमध्ये देखील दहशतवादाच्या काळामध्ये 1983 मध्ये स्वतंत्र अपस्पा कायदा तेथे राबवण्यात आला होता. पुढे जाऊन 1997 मध्ये तो मागे घेण्यात आला. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तोंड वर काढल्याने 1990 मध्ये स्वतंत्र अपस्पा कायदा लागू करण्यात आला. तसेच त्रिपुरामध्ये देखील या ठिकाणी लागू करण्यात आला होता. तो 2015 मध्ये मागे घेण्यात आला. तर हे झालं अपस्पाचं. तर यासाठी एक महत्त्वाची केस होती ती म्हणजे मणिपूरमध्ये हा कायदा हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता इरोम शर्मिला यांनी 16हून अधिक काळ उपोषण केले होते. मणिपूरची आयर्न लेडी म्हणून तिला ओळखले जातात. 43 वर्षीय इरोम यांना 16 वर्षापासून नळीद्वारे नाकाद्वारे जे आहे ते अन्नपदार्थ दिले जात होते. तर त्यांच्या उपोषणाने अपस्पा विरोधातील आंतरराष्ट्रीय समुदायाचे देखील लक्ष वेधले आहे. तर याद्वारे जे आहे ते द्वितीय प्रशासकीय सुधारणा आयोग या ठिकाणी करण्यात आला होता. अपस्पा रद्द करण्याची शिफारस देखील संतोष हेगडे आणि संजीवन रेड्डी यांनी या आयोगाने दिली होती. पुढे जाऊन उमेदवाराची प्रत्येक जंगम मालमत्ता जाणून घेण्याचा मतदारांचा अधिकार या ठिकाणी नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एप्रिल 2024 मध्ये दिलेल्या निकालामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक उमेदवाराने त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक जंगम मालमत्ता जाहीर करण्याची गरज नाही. उमेदवाराने देखील मतदाराकडून गोपनीयता अधिकार असल्याचा निर्णय यावेळी न्यायालयाने दिला. प्रकरण होतं करिकोक्री वर्सेस 2019 साली अरुणाचल प्रदेशातील या मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे पराभूत उमेदवार नन्नी तयांग यांनी क्री यांच्या विरोधात शपथपत्राला आव्हान दिले. तर कलम 123 अंतर्गत त्यांच्या 3 वाहनांची मालकी जाहीर न करून भ्रष्ट प्रथा केली असल्याचा या ठिकाणी आरोप देण्यात आला होता. गुवाहाटी उच्च न्यायालयाने क्री यांची निवडणूक रद्द ठरवली. त्याला क्री यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले. तर या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय हा निर्णय दिलेला आहे की ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे त्या उमेदवाराची निवड करण्यासाठी आवश्यक असलेली माहितीची उघड करण्याचा मतदारांना अधिकार आहे.
गोपनीयतेचा अधिकार या ठिकाणी विचारात घेतलाय सर्वोच्च न्यायालयानं. आणि गोपनीयतेचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार या ठिकाणी आहे, जो व्यक्तीच्या वैयक्तिक क्षेत्राचे राज्य आणि गैरराज्य दोन्ही घटकांच्या हस्तक्षेपापासून संरक्षण करतो आणि त्यांचे स्वायत्त जीवन जगण्याची परवानगी देतो. तर गोपनीयतेचा अधिकार कलम 21 अंतर्गत देखील घटनेमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2017 के एस पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार खटल्यामध्ये ऐतिहासिक निर्णयामध्ये गोपनीयता आणि त्यांचे महत्त्वपूर्ण वर्णन केले. तर मनोज पांडा यांची वित्त आयोगाच्या नवीन पूर्णवेळी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. मनोज पांडा हे कोण आहेत तर 16वा जो वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून अर्थतज्ज्ञ मनोज पांडा यांची नियुक्ती केंद्र सरकारने 2024 एप्रिलमध्ये केली. याआधी पूर्ववेळ सदस्य म्हणून त्यांचे नियुक्त करण्यात आलेले अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक निरंजन राजाध्यक्ष यांची वैयक्तिक कारणामुळे ही स्वीकारण्यास असमर्थता दाखवल्यामुळे रिक्त जागेवरती यांची निवड करण्यात आली. 16व्या वित्त आयोगाला रचना आहे ते नीती आयोगाचे पहिले आणि माजी उपाध्यक्ष अरविंद पगनेरिया यांच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 31 डिसेंबर 2023 रोजी केली. तर 16वा वित्त आयोग जो आहे तो 1 एप्रिल 2026 पासून एका वर्षासाठी कालावधीसाठी म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्या शिफारसी करण्याची विनंती या ठिकाणी देतो. अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगरिया नीती आयोगाचे पहिले आणि माजी उपाध्यक्ष. नियुक्त पूर्णवेळ सदस्य कोण आहेत तर अजय नारायण 15व्या वित्त आयोगाचे माजी सदस्य आहेत हे देखील. तसेच श्रीमती नी जॉर्ज मॅथ्यू खर्च विभागाच्या माजी विशेष सचिव. मनोज पांडा हे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे माजी संचालक आहेत. तसेच नियुक्त अर्धवेळ सदस्य सौम्या क्रांती घोष SBIचे मुख्य कार्यकारी या ठिकाणी आर्थिक सल्लागार होते. सचिव आहेत ते ऋत्विक पांडे. राजकीय घटनात्मक जर तुम्ही पेज बघितला तर तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांचा राजीनामा या ठिकाणी देण्यात आलाय त्यांनी. तर तमिळनाडूचे चेन्नई दक्षिण मतदारसंघातून BJPच्या लोकसभा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत म्हणून त्यांनी राजीनामा दिला. तसेच तेलंगणाच्या राज्यपाल पदावरून कार्यभारी CP राधाकृष्ण यांच्याकडे देण्यात आलाय. नवनीत सहगल यांची प्रसार भारती बोर्डासाठी अध्यक्षपद म्हणून निवड करण्यात आली आहे. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रसार भारती बोर्डाचे अध्यक्षपद नवनीत सहगल यांना दिलेलं आहे. तर ते नवीन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रसार भारती जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी जी कार्यालय आहे केंद्र सरकारच्या मालकीची लक्षात ठेवावी सार्वजनिक प्रसारक संस्था आहे. 25 वर्ष पूर्ण झाले 2022 मध्ये हिला. 1990च्या प्रसार भारती कायद्यानुसार याची स्थापना करण्यात आली होती. तसेच हिमाचल प्रदेशातील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी मिशन 444 मोहीम या ठिकाणी जाहीर करण्यात आली. त्रिनेप ॲप 2.5 उत्तर प्रदेश पोलीस खात्याचे ॲप आहे. गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यासाठी ही क्रांती घडवून आणण्यासाठी डिजिटल व्यासपीठ म्हणून याची उभारणी करण्यात आली. पुढे जाऊन वयस्कर आणि अपंग मतदारांसाठी सक्षम ॲप करण्यात आलंय चालू. सक्षम ॲप काय सांगतं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये सुलभता आणि सर्वसमावेशक सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम ॲपची स्थापना केली. 85 वयावरील मतदार 40% बेंचमार्क अपंगत्व असलेले या ठिकाणी घरूनच जे आहे ते मतदान करू शकतात. तसेच हंसा मिश्रा यांच्या UPSCच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. 2010 बॅचचे ते IAAS अधिकारी आहेत हंसा मिश्रा. UPSC संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर ते कॅग केंद्रीय प्रतिनियुक्तीच्या केलेल्या शिफारसीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. तर भारतीय लोकपाल संस्थेमध्ये नवीन सदस्याची निवडणूक करण्यात आली. भारताचे लोकपाल न्यायमूर्ती AM खानविलकर यांनी लोकपालाचे नवीन न्यायिक सदस्य म्हणून न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांना शपथ दिली. तसेच पुढील आहे सी-विजिल ॲप जे आहे ते भारतीय निवडणूक आयोगाने सी-विजिल ॲप नागरिकांसाठी विशेषतः चालू सार्वत्रिक निवडणुका 2014 निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी या ठिकाणी शक्तिशाली साधन म्हणून या ठिकाणी चालू केले. तसेच पुढे जाऊन सुविधा पोर्टल ह्याच्यावरती प्रश्न येतात लक्षात ठेवा. पोर्टलवरती सुविधा पोर्टल हे भारताच्या निवडणूक आयोगाने चालू केलेलं आहे. तर हे पोर्टल रॅली संबंधात असेल, पक्षाची तात्पुरती कार्यालय उघडणे, घरोघरी प्रचार करणे यासारख्या गोष्टी तत्वावरती पारदर्शक परवानग्या देते.
राजकीय पक्ष उमेदवार पोर्टलद्वारे सहजपणे ऑनलाईन परवानगीची विनंती करू शकतात. त्यासाठी सुविधा पोर्टल आहेत, लक्षात ठेवा. पुढे जाऊन शेफ अली शरण यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी निवड करण्यात आली. मनीष देसाई यांच्या सेवानिवृत्तीनंतर बी शरण यांची या ठिकाणी प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आली. डॉक्टर मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त करण्यात आले. एकूण वयाच्या 91व्या वर्षी मनमोहन सिंग जे आहे ते 3 एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांचा कार्यकाल जो आहे तो 33 वर्षाचा उल्लेखनीय कार्यकाल आहे. ते अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक तज्ज्ञ, नोकरशाह, राजकारणी या सर्व गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट होते. तर युवांना मतदारांसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आयुष्मान खुरानाची निवड या ठिकाणी केली. इलेक्शन कमिशनने युवांना मतदार करण्यासाठी जनजागृतीच्या व्हिडिओमध्ये आयुष्मान खुरानाची जी आहे ती व्हिडिओमध्ये समावेश आहे. तर आर ए वीरप्पन यांचे निधन झालेले आहे. ते मुख्यमंत्री MGR यांचे सर्वात विश्वासू सहकारी जे होते. पंजाबमध्ये बूथ राबता वेबसाईट सुरू करण्यात आले. याचा अर्थ काय आहे तर मतदारांचा सहभाग वाढवणे आणि निवडणुकीची संबंधित माहितीची सुलभता वाढवण्यासाठी बूथ राबता हे ॲप्लिकेशन वेबसाईट जी आहे ती सुरू करण्यात आले मतदान कर्मचाऱ्यांसाठी. तर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची राष्ट्रीय न्यायिक अकॅडमीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नॅशनल ज्युडिशरी अकॅडमी यांचे नवीन संचालक म्हणून त्यांची निवड केली. ही भोपाळमध्ये आहे, लक्षात ठेवा. PTIचा समावेश करत मेटाद्वारे भारतात तृतीय पक्ष तथ्य तपासणी कार्यक्रमाचा विस्तार देखील करण्यात आला आहे. तर ही गोष्ट एप्रिल 2024ची आहे. तर आपण पुढे जाऊन सर्व करंट अफेअर्स जे आहे ते चालू घडामोडी आपण पृथ्वीची परिक्रमा जी आहे तुम्हाला व्हिडिओला दाखवल्याप्रमाणे स्टार्टिंगला, तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ लेक्चर घेणार आहे. त्यामुळे चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथून तुम्हाला काही महत्त्वाच्या PDFs असतील, तसेच काही महत्त्वाचे करंट अफेअरच्या रिलेटेड प्रश्न असतील, ते सर्व मी त्याच्यावरती टाकत असतो. तिथून तुम्ही डाउनलोड